जनता पार्टी प्रभाग क्रमांक 24 तर्फे आमदार व भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निधीतून भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल उपाध्यक्ष डॉक्टर सर्वेश साहू सावंत यांच्या प्रयत्नातून विविध कामांचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ओम साई दर्शन ते राजाई टॉवर मुख्य नाल्याची पुनर्बांधणी विकास कामाचा शुभारंभ आमदार रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर सर्वेश साहू सावंत, कल्याण जिल्हा उपसचिव राजेश बामा म्हात्रे, माजी नगरसेविका विद्याताई राजेश म्हात्रे, डोंबिवली पश्चिम अध्यक्ष प्रिया जोशी, उपाध्यक्ष दिनेश जाधव तसेच माजी नगरसेवक नंदू म्हात्रे, हृदयनाथ भोईर, जितेंद्र भोईर, प्रकाश भोईर, संतोष केणे, माजी नगरसेविका हर्षदा भोईर, भाजप अनुसूचित जाती प्रदेश महामंत्री शशिकांतजी कांबळे, माजी कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक रहिवासी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तसेच यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते कॅलेंडरचे उद्घाटन करण्यात आले। नमस्कार। माननीय आमदार रवींद्र चव्हाण दादा यांच्या निधीतून आज भरपूर कामं आपली इकडे डोंबिवलीमध्ये होत आहेत। आपण रोजच बघतोय, जवळजवळ इलेक्शन्स आहेत म्हणूनच नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त पण रोजच कुठे ना कुठे कुठला ना कुठला आपण नवीन एक कार्यक्रम किंवा नवीन भूमिपूजन किंवा नवीन काही ना काही उद्घाटन ही चालू आहे। रविदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या लिडरशिपच्या खाली इकडे खूप चांगलं काम चालू आहे डोंबिवलीमध्ये। आज असंच त्याच प्रकारे आपल्याकडे डोंबिवलीमध्ये इकडे सहयोग कॉर्नर टू साईबाबा मंदिर त्याचा एक रस्ता काँक्रिटिंगचा एक पॅच करतोय आपण आणि इकडे एक बंदिस्त गटाराचं काम होतं। त्याच व्यतिरिक्त आपण आपल्या इकडे माझ्या ऑफिसवरती इकडनं आपण आपलं कॅलेंडर पण प्रकाशित केलं दादांच्या हस्ते। आज त्यांचं नियोजन होतं, त्यासाठी दादा इथे आले होते। एकूण किती 50 लाखाचा निधी दिलेला आहे आणि बंदिस्त गटाराला जवळजवळ 25 लाखाचा निधी। आपण बघितलं की दादाने सांगितलं की ते एकदम 100% बरोबर आहे, कारण आपण बघतोय देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या अंडर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अंडर आपलं किती विकास चालू आहे, किती चांगली कामं चालू आहेत आपण सगळेच बघतोय। इकडे महानगरपालिका पण आपण एक हाती समजा भाजपकडे दिली, रवींद्रदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण दिली समजा, तर इकडे पण विकास कामांचा मोठा लाट आणतील दादा आणि इकडे आपलं खूपच प्रगती होईल ही मी आशा बाळगतो। आपण सर्वजण जाणता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोचला पाहिजे या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करतो। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सुद्धा सर्व देशभरामधील असणाऱ्या सर्व महानगरपालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो या सर्व संस्थांमध्ये आवश्यक असणारा प्रत्येक निधी, मग तो विकासात्मक कामांसाठी असेल, मग त्या पाण्याच्या योजनांसाठी असेल, हरघर जल या विषयातून प्रत्येकाच्या घरामध्ये स्वच्छ पाणी हे मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून असेल, असा वेगवेगळ्या पद्धतीने शहर असेल किंवा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम करतात। त्याचाच एक परिभाग म्हणून आज सहयोग सोसायटी त्या कॉर्नरपासून अंकिता सोसायटीपर्यंत हा संपूर्ण रस्ता जो आहे या रस्त्याचं काँक्रिटीकरणाच्या कामाचं आज भूमिपूजन हे आपण या भागातील असणाऱ्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आज झालं आहे असं मी आपण सर्वांना च्या समोर घोषित करतो। आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये स्थानिक लोक आहेत, आपण सर्वजण अतिशय ताकदीने माझ्या पाठीशी, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे जसे उभे राहता तसे या भागांमध्ये जो जो उमेदवार उभा राहील त्याला कमळ हेच फक्त लक्षात ठेवा। उमेदवार कोण आहे याकडे लक्ष न देता आपल्याला देशाला आणि या संपूर्ण महानगरपालिकेला पारदर्शक कारभार द्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून काम करायचं आहे। त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी
त्या दिशेने जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मिळून काम करूया एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद.